पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरी महत्त्वाची बैठक सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरी ही महत्त्वाची बैठक सुरू झालेली आहे। पहलगाम इथं झालेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात अत्यंत कठोर पावलं उचललेली आहेत। यासाठीच आपण पाहतोय केंद्र सरकारच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत। सीडीएस यासोबतच अजित डोवाल यांच्यासोबत याआधी बैठक झाली होती। काही वेळापूर्वी सुद्धा गृह सचिवालयाची बैठक झाली होती। यामध्ये महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते। उद्या सुद्धा 11 वाजता महत्त्वाची बैठक होणार आहे। त्यामध्ये मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांना आमंत्रण देण्यात आलेले आहे। आणि आत्ता सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आलेले आहे। पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही अत्यंत महत्त्वाची बैठक भारताच्या तीनही संरक्षण दलांच्या प्रमुखांना तिथं बोलवण्यात आल्याची माहिती समोर येते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरी महत्त्वाची बैठक सुरू असून या बैठकीमध्ये नक्की कोणत्या विषयांवर चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। नरेंद्र मोदी यांच्या घरी महत्त्वाची बैठक सुरू झालेली आणि या बैठकीमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह तिन्ही दलाचे प्रमुख उपस्थित असल्याचं आपण पाहतोय। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या बैठकीला उपस्थित आहेत। यासह भारताच्या संरक्षण दलाच्या तीनही संरक्षण दलाचे प्रमुख या महत्त्वाच्या बैठकीमध्ये उपस्थित आहेत। आणि अर्थातच पहलगाम इथं झालेल्या हल्ल्यानंतर आपण पाहतोय पाकिस्तान विरोधात भारताने कठोर पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे। आणि या पुढची रणनीती नक्की कशी असणार आहे या संदर्भात ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरते। या बैठकीमध्ये नक्की कोणते मुद्दे चर्चेसाठी येतात आणि नक्की काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। आपण पाहतोय केंद्र सरकारच्या आणि नवी दिल्लीमध्ये बैठकांची सत्र सुरू आहेत। आणि या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे सर। निवासस्थानी बैठके महत्त्वाचे कोणते मुद्दे इथे चर्चिले जाऊ शकतात? सर्वात मोठी बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी अत्यंत महत्त्वाची ही बैठक होत आहे। पहलगाम हल्ल्यानंतर ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते। या बैठकीला उपस्थित आहेत तिन्ही दलाचे प्रमुख, वायुदल, नेव्ही, आर्मी या तिन्ही दलाचे प्रमुख उपस्थित आहेत। तसंच या बैठकीला एनएसए उपस्थित आहेत, सीडीएस उपस्थित आहेत, अजित डोवाल हे सुद्धा उपस्थित आहेत आणि रक्षा मंत्री राजनाथ सिंह हे सुद्धा उपस्थित आहेत। काहीतरी मोठ्या हालचाली ह्या दिल्लीत घडतायत, कारण 5 ते 6 दिवस झाले पहलगाम हल्ल्यानंतर भारत काय कारवाई करणार याचा विचार असा प्रश्न अनेक भारतीयांच्या मनात पडलेला आहे। याच्यासाठी बैठकावरती बैठका होत आहेत। परंतु आता जी महत्त्वाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरी जी होतीये तिला अत्यंत महत्त्व आहे, कारण तिन्ही दलाचे प्रमुख, रक्षा मंत्री, एनएसए, सीडीएस असे महत्त्वाची लोक उपस्थित आहेत। आणि काय रणनीती आखायची, कशा प्रकारे आपण याला उत्तर द्यायचं याची सगळी चर्चा या बैठकीत केली जाते। दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल तर आपण पाहिलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरी महत्त्वाची बैठक सुरू झालेली आहे। पहलगाम हल्ल्यानंतर बैठकांची सत्र आपण पाहतोय आणि आता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरी तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख यासोबत सीडीएस त्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत ही बैठक अत्यंत महत्त्वाची अशी ही बैठक आहे। तर पंतप्रधानांच्या घरी या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ज्या दिवशी पहलगाम हल्ला घडला त्याच्या अगदी दुसऱ्याच दिवसापासून पाकिस्तान विरोधात अगदी कठोर पावलं भारताने उचलायला सुरुवात केलेली आहे। सिंधू नदीचा करार असू दे, पाकिस्तानींना परत पाठवणं असू दे, एक कठोर पावलं उचलली जात आहेत। मात्र या सर्व बैठकांवरनं एकच चित्र समोर येते, ते म्हणजे कुछ तो बडा होने वाला है। दरम्यान आता भारत कशा पद्धतीने पाकिस्तानच्या मुसक्या आवळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।